अव्वल दर्जा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आंदोलनाचा दुसरा दिवस। अंबर तालुक्यातील दाढेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे यांच्या आगळ्या-वेगळ्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राजू काकडे यांनी 17 तारखेला वडीगोद्रीच्या डाव्या कालव्यातून कळशीमध्ये पाणी भरून ते गल्हाटी धरणात खाली केले होते। याच आंदोलनाचा दुसरा भाग म्हणून आज पुन्हा त्याच कालव्यातून कळशी भरून गल्हाटी धरणात पाणी सोडण्याचे आंदोलन करण्यात आले। मात्र मागील आंदोलनाप्रमाणे आजही संबंधित विभागाचे प्रशासनिक अधिकारी कर्मचारी तसेच गोंदी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दिसून आले नाहीत। दरम्यान शहापूर आणि दाढेगाव परिसरातील शेतकरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी काही शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियांमधून पाण्यासाठी असलेली आपली तळमळ आणि व्यथा शासनासमोर मांडली। शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। आता या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची प्रशासन किती गांभीर्याने दखल घेते आणि शेतकरी प्रश्न कधी मार्गी लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। नमस्कार, मी अव्वल दर्जा मुख्य संपादक शरद धंतोले आणि आज आपण आहोत गलाटी प्रकल्प। गलाटी प्रकल्पासाठी मागील 2 दिवसापासून म्हणजे 17 तारखेपासून गलाटी प्रकल्पामध्ये पाणी सोडण्यात यावे जायकवाडी धरणामधून, यासाठी राजू दशरथ काकडे जे की दाढेगाव ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत, तर त्यांनी मागील 2 दिवसापासून जे पाट जे आहे ज्याला कॅनल आपण म्हणतो तिथून तर हा गलाटी प्रकल्प जो आहे तर ते 9 किलोमीटर आहे। तर 17 तारखेला देखील अशाच प्रकारे आंदोलन केलं की कॅनल मधून कळशी भरून घेऊन गलाटी धरणामध्ये खाली करण्याचं, आणि आज देखील अशाच प्रकारचं आंदोलन करण्यात आले आहे। तर आपण संबंधित शेतकरी देखील इथे उपस्थित आहेत। सर्व या 25 गावाचे जे शेतकरी आहेत ते गलाटी प्रकल्पाला जे जोडणारे जे गाव आहेत ते सर्व गावाचे शेतकरी आपण बघू शकता इथे उपस्थित आहेत। मागील बऱ्याच वर्षापासून या धरणामध्ये पाणी नाहीये आणि जालना जिल्ह्यातील हे खूप मोठं प्रकल्प आहे ज्यामध्ये पाणी नाहीये आणि पाण्यासाठी इथलच्या शेतकऱ्यांची वणवण भटकावं लागत आहे। शेतीचे पिकं जे आहेत ते उभे वाळून जात आहेत। इकडे पाऊस सुद्धा जास्त पडत नाही। तर त्या निमित्ताने राजू दशरथ काकडे हे प्रत्येक वेळी आगळे वेगळेच आंदोलन करत असतात। ते शाळेसाठी उपोषण करतात, शाळेसाठी आंदोलन करतात, गाय गोठ्यासाठी आंदोलन करतात। तर यावेळी देखील त्यांनी स्वतःच जीव धोक्यात घालून 8 ते 9 किलोमीटरचा प्रवास केला आणि तिथून त्यांच्यासोबत अजूनही एक कार्यकर्ता आहे। तर आपण जाणून घेऊया। आपल्या सोबत आहे राजू दशरथ काकडे जे की आंदोलन करते आहेत। तर काय सांगाल जे आपण आंदोलन करतात सुरू केलंय 2 दिवसापासून? मी राजू दशरथ काकडे, मी राजू दशरथ काकडे सामाजिक कार्यकर्ता, ग्रामपंचायत सदस्य दाढेगाव। मी 2023-24 माहितीचा अधिकार टाकला आणि याच्या आधी मी 12 तारखेच्या आधी ऑगस्ट 2026 याच्या आधी पत्रव्यवहार केला। 8 दिवस झाले, पण मला काही त्याचं हे उत्तर उडाउडीचं उत्तर मिळालेलं आहे शासन प्रशासनाकडून। भारत हे स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले, जर शेतकऱ्याला न्याय नसन भेटत, त्यांच्या हक्कासाठी जर असं एवढं लढावं लागत असेल तर ही शोकांतिका आहे की जे बी शेतकरी या पंचकृषीतले जे बी 25 गाव आहे की डावा कालव्यामधून 25 ते 30 वर्षापासून सर्व शेतकरी भांडतात, सर्व संघटना भांडतात। हे 25 गावामधले सर्व शेतकरी हो या गोरगरीब जनता हो आंदोलन हे करतात, उपोषण करतात, तरी पण या डाव्या कालव्यामधून जायकवाडीच्या गलाटीमध्ये सिंचन प्रकल्प जे योजना आहे ती आतापर्यंत आलेली नाही। आता हे आंदोलन तुमचं कशा प्रकारे पुढचं रूपरेषा वगैरे काय आहे की इथेच आंदोलन संपणार आहे? नाही, संपणार नाही, कंटिन्यू चालू राहणार आहे। कारण 21 तारखेला पण चालू राहणार आहे। तिथून कळशी भरायची। इथं जसं शासन प्रशासनाकडून गलाटी धरण भरण्यात नाही आलं, सिंचन जे प्रकल्प आपण योजना म्हणतो तशी मी डोक्यानं गलाटी धरण भरणार आहे। माझं 21 तारखेला सुरू राहणार आहे आंदोलन, शुक्रवारी परत 25ला, आणि 25ला आंदोलन तीव्र होणार। म्हणजे आतापर्यंत शासन प्रशासन आम्हाला भेट द्यायला आलेलं नाही की तुमची काय मागणी कशा संदर्भात कोणीच नाही आलं आतापर्यंत।
आणि 25 तारखेला अति तीव्र आंदोलन होणार आहे. कारण